नमस्कार बालमित्रांनो, नमस्कार श्रोते हो. श्यामची आई अजरामर कलाकृती. आज 81व्या वर्षात पदार्पण करूनही श्यामच्या आईचे संस्कार चिरतरुण आणि सुंदर राहिले आहेत. मराठी साहित्यातील ज्या काही कलाकृती अजरामर ठरल्या आहेत, कालातीत आहेत, कोणत्याही काळात त्या क्षय पावणाऱ्या नाहीत, अशा साहित्यकृतीतील एक म्हणजे श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. श्यामची आई या पुस्तकाला 80 वर्षे पूर्ण झाली आहेत. 81 वर्षाचं पूर्ण वयोमान झालेल्या या पुस्तकाने मुलांना संस्कार करत पिढ्यानपिढ्या घडवल्या आहेत. करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे, असे साने गुरुजी नेहमी म्हणत असत. श्यामची आई या पुस्तकाचा यंदा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळाच आहे असं म्हणायला हरकत नाही. यंदाच साने गुरुजींच्या आईचे म्हणजेच यशोदा साने यांचं हे शताब्दी वर्षही आहे. त्याच निमित्ताने आई मुलाच्या या नात्याला उजाळा देण्यासाठी श्यामची आई हे पुस्तक पुन्हा एकदा वाचून काढले. कोणतंही पान उघडा आणि वाचायला सुरुवात करा. मातेचा महिमा, पवित्र जिव्हाळा, सुसंस्कार वाचून बाळबोधपणाने आपले डोळे पाणावतात. साने गुरुजींनी या पुस्तकात हृदयातील सारा जिव्हाळा ओतला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती, कृतज्ञता अशा अपार भावना या पुस्तकात ठासून भरल्या आहेत. एक काळ असा होता की घरात लहान मूल असेल तर त्याला श्यामची आई हे पुस्तक भेट म्हणून दिलं जातच असे. प्रत्येक आई आपलं मूल सुसंस्कारित व्हावं म्हणून प्रयत्न करीतच असते. मुलाने तसे ते अंगीकारायचे हे आजूबाजूच्या परिस्थितीवर खूपसं अवलंबून असतं. श्याम आणि त्याची आई हे दोघंही आदर्श आहेत. त्यामुळे श्यामची आई ही अमर झाली आहे. श्यामची आई या पुस्तकाने इतिहास घडवला. साधे शब्द, साधे विचार, साधी माणसं, साधी राहणी असूनही पुस्तक मात्र असाधारण ठरले. तसं पाहिलं तर साने गुरुजींनी विपुल वाङ्मय लिहिले. लेख, निबंध, काव्य, चरित्रे, कादंबऱ्या अशा साहित्याच्या विविध प्रकारात त्यांनी लेखणी चालवली. स्वतः वृत्तपत्रेही काढली. स्वतःचे समाजाविषयीचे विचार, स्वतःला आलेले अनुभव त्यांनी लेखनातून प्रकट केले. घरगुती साधे प्रसंग त्यांनी हृदयापासून रेखाटले. परंतु श्यामची आई इतकी लोकप्रियता कोणालाही मिळाली नाही. श्यामची आई या कथेवर अनेक कलाकार प्रेमात पडले. त्यावर चित्रपट आले, लघुपट आले, नाटकं आली. श्यामची आई जशी आहे तशीच आजच्या काळातील श्यामची मम्मी आहे हे सांगणारं नाटकही गाजलं. तर आचार्य अत्रे यांनी निर्माण केलेल्या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्या चित्रपटात काम करणाऱ्या वनमालाबाई म्हणजे साक्षात श्यामची आई व माधव वजे हेच खरे श्याम असं चित्र रसिकांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. हेच ते खरं मातृप्रेम आणि हेच खरं मातृत्व असे पाहून पुढच्या 2-3 पिढ्या घडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाल्या. खरं तर पुस्तकात कोणतेही उपदेशाचे डोस साने गुरुजींनी पाजले नाहीत. परंतु प्रत्येक प्रसंगात जीवनात प्रेमाने कसं वागावं याचा प्रत्यय आपल्याला येत राहतो. भूतदया, मांजरीचं प्रेम, म्हातारीची गोळी, श्यामचे पोहणे, बंधुप्रेमाची शिकवण, सांब सदाशिव पाऊस पडू दे, आईचा शेवटचा आजार, सात्विक प्रेमाची भूक अशा छोट्या छोट्या कथांमध्ये सर्वसामान्य घरातले प्रसंगच वर्णिले आहेत. परंतु त्याकडे पाहायची सात्विक दृष्टी, लबाडपणा, खोटेपणा नसलेलं निर्मळ मन यामुळे ते प्रसंग आपल्या मनात ठसतात. ते प्रसंग आपण विसरूच शकत नाही. आपल्याला वाटेल हा श्याम काय लहानपणापासूनच असा आदर्श होता की काय? मग याचे लहानपण, निरागसपण हिरावून गेले असणार. तसंही नाही. श्वासही खुलायचा, घरून पळून जायचाही त्यात प्रयत्न केलेला दिसतो. आई पाठवत नाही म्हणून रुसतानाही दिसतो. परंतु प्रेमळ आईच्या समजूत काढण्यावर,
त्याला ते पटतं आणि आई आपल्या चांगल्यासाठीच हे करीत असणार असा त्याला ठाम विश्वास असल्यामुळे तो प्रत्येक प्रसंगातून काहीतरी शिकतो. हेच तर ते पुस्तक आपल्याला सांगतं. श्यामची आई ही खरं तर सर्वसामान्य कोकणातली साधीसुधी आई, परंतु ती या श्याममुळे प्रसिद्धी पावली. कारण लेखक रक्ताची शाई करून लिहितात, पण साने गुरुजींनी हे पुस्तक आपल्या आसवांनी लिहिले. श्यामच्या आईनं आपल्या वागण्यातून त्याला गाईगुरांवर, झाडामाडांवर प्रेम करायला शिकवलं, कोंड्याचा मांडा करून खायला शिकवलं, गरिबीतही स्वतःचं सत्व आणि सत्व न गमाविता राहायला शिकवलं. ते आजच्या मातांना समाजाच्या वाढत्या रेट्यामुळे इच्छा असूनही सांगायला वेळ नसेल तर त्यांनी इतकंच करावं. श्यामची आई पुस्तक आणून मुलांना रोज वाचून दाखवावं. यंदा या पुस्तकाला 81 वर्ष पूर्ण होत आहेत व यशोदा साने यांचे शताब्दी वर्षही आहे. त्यामुळे श्यामच्या आईचं वाचन हीच त्यांना खरी श्रद्धांजली होईल. श्रोतेहो, श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ती व कृतज्ञता अशा अपार भावना श्यामची आई या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येते. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरुंगात साने गुरुजींनी या कथा लिहिण्यास 9 फेब्रुवारी 1933 गुरुवार रोजी सुरुवात केली आणि 13 फेब्रुवारी 1933 सोमवारी पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे. श्रोतेहो, म्हणूनच आजपासून या पुस्तकातील एक एक गोष्ट मी रोज वाचणार आहे आणि तुम्हाला ती ऐकावयास मिळणार आहे. म्हणूनच या पुस्तकातील सर्व गोष्टी तुम्ही नक्की ऐका. चला तर मग आज या पुस्तकाचा प्रारंभ आपण ऐकूयात. पुष्कळ वेळा मनुष्याचा मोठेपणा हा त्याच्या आईबापांवर अवलंबून असतो. त्याचे पुढचे बरे वाईट जीवन त्याच्या आईबापांवर अवलंबून असते. त्याच्या बऱ्या वाईटाचा पाया लहानपणीच भरला जात असतो. पाळण्यात असतानाच, आईच्या अंगाखांद्यावर खेळत असतानाच पुढील जीवनाच्या विकासाचे बी पेरले जात असते. मोठेपणा याचा अर्थ जगातील काही व्यक्तींच्या ओठावर आपले नाव काही काळ नाचणे असा मी करत नाही. हिमालयाच्या दऱ्याखोरात असे प्रचंड व गगनचुंबी वृक्ष असतील की ज्यांची नावे जगाला माहीत नाहीत. रानावनातील कानाकोपऱ्यात असे एखादे रमणीय व सुगंधी फूल फुललेले असेल की ज्याचा पत्ता कोणालाही लागलेला नाही. समुद्राच्या पोटात अशी गोलबंद व पाणीदार मोत्ये असतील की ज्याची जगास वार्ताही नाही. पृथ्वीच्या पोटात ताऱ्यांसारखे तेजस्वी हिरे असतील, परंतु मानवजातीस त्याचे अद्यापही दर्शन नाही. वर अनंत आकाशात असे अनंत तारे असतील की जे पल्लेदार दुर्बिणीतूनही अजून दिसलेले नाहीत. मोठेपणा याचा अर्थ जगाला माहीत असणे असा मी करीत नाही. मी निर्दोष होत आहे, हळूहळू उन्नत होत आहे. ही ज्याला जाणीव आहे तो मोठाच होत आहे. मोठा होत जाण्याची ही प्रवृत्ती व्यक्तीच्या ठिकाणी आईबापच उत्पन्न करतात. आईबापांकडून मिळालेली ही ईश्वरी देणगी होय. मायबापच कळत वा न कळत मुलाला लहान किंवा मोठा करीत असतात. मनुष्य जन्मतो त्याच्या पूर्वीच त्याचे शिक्षण सुरू झालेले असते. आईच्या पोटात गर्भरूपाने जीव आला, त्याच्या पूर्वीच त्याच्या शिक्षणाची तयारी झालेली असते. गर्भधारणेपूर्वीच आईबापांनी आपापल्या जीवनात जे विचार केले असतील, ज्या भावना हृदयात खेळवल्या असतील, जी कर्मे केली असतील, त्या सर्वातून नवबालकाच्या शिक्षणाचीच पुस्तके तयार केली जात असतात. जगात फक्त आईबापच शिकवतात असे नाही.
आजूबाजूचे सारे जग, सारी सजीव सृष्टी शिकवत असते. परंतु या आजूबाजूच्या सृष्टीतून काय शिकावे हे आईबापच शिकवतात. मुलांच्या शिक्षणात जास्तीत जास्त वाटा आईबापांचा असतो व त्यातही आईचा अधिकच. आईच्या पोटातच मुळी जीव राहिला. आईशी एकरूप होऊनच जीव बाहेर पडला, जणू तिचाच होऊन बाहेर आला. बाहेर आल्यावरही आईच्याच सानिध्यात त्याचा लहानपणी तरी बहुतेक वेळ जातो. तो आईजवळ हसतो, आईजवळ रडतो, आईजवळ खातो पितो, आईजवळ खेळतो खिदळतो, झोपतो झोपी जातो. आईजवळ त्याची उठबस सुरू असते. म्हणूनच खरी शिक्षण रात्री आईच होय. आई देह देते व मनही देते. जन्मास घालणारी तीच व ज्ञान देणारीही तीच. लहानपणी मुलावर जे परिणाम होतात ते दृढतम असतात. लहानपणी मुलांचे मन रिकामे असते. भिकाऱ्याला 4 दिवसांच्या उपाशाला ज्याप्रमाणे मिळेल तो बरा वाईट घास घेण्याची धडपड करावीशी वाटते, त्याचप्रमाणे बालकांचे रिकामे मन जे जे आजूबाजूला असेल दिसेल त्याची निवडानिवड न करता अधाशासारखे भराभर त्याचा संग्रह करीत असते. अगदी लहान 2-4 महिन्यांच्या मुलाला जर बाहेर अंगणात ठेवले तर आजूबाजूच्या हिरव्या हिरव्या झाडामाडांचा त्याच्या मनावर, त्याच्या शरीरावर इतका परिणाम होतो की त्याच्या मनासही रंग येतो, असे बायका म्हणतात. याचा अर्थ एवढाच की लहानपणी मन फारच संस्कारक्षम असते. मातीसारखे, मेणासारखे ते असते. द्यावा तो आकार त्याला मिळेल. आईने तेलकट खाल्ले तर मुलाला खोकला होईल. आईने उसाचा रस, आंब्याचा रस प्यायला तर मुलाला थंडी होईल. त्याचप्रमाणे आईने मुलादेखत आदळ आपट केली, भांडण तंडण केले तर मुलाच्या मनास खोकला होईल. परंतु ही गोष्ट आया विसरतात. आईचे बोलणे, चालणे, हसणे सवरणे, मुलांच्या आसमंतात होणाऱ्या आईच्या सर्व क्रिया म्हणजे मुलाच्या मनाचे, बुद्धीचे, हृदयाचे दूधच होय. मुलाला दूध पाजताना आईचे डोळे मत्सराने लाल झालेले असतील तर मुलाचे मनही रागीट होईल. अशा प्रकारे मुलाचे शिक्षण हे मातेवर, पित्यावर, आप्तेष्टांवर, सभोवतालच्या सर्व सजीव निर्जीव सृष्टीवर अवलंबून आहे. मुलांच्या समीप फार जपून वागावे. वातावरण स्वच्छ राखावे. सूर्यचंद्रांना माहीत असो वा नसो, त्याच्या किरणांनी कमळे फुलतात ही गोष्ट खरी. आईबापांना व इतर लोकांना माहीत असो वा नसो, त्यांच्या कृत्यांनी मुलांच्या जीवनकळ्या फुलत असतात हेही खरे. सूर्यचंद्रांच्या किरणांप्रमाणे मनुष्याचे व्यवहार, आईबापांची कृत्ये स्वच्छ, सतेज व तमोहीन अशी असतील तर मुलांची मने कमळांप्रमाणे रसपूर्ण, सुगंधी, रमणीय व पवित्र अशीच फुलतील. नाहीतर ती किडींनी खाल्लेली, रोगट, फिकट, रंगहीन व पावित्र्यहीन अशी होतील. मुलांचे जीवन बिघडवणे यासारखे पाप नाही. स्वच्छ झऱ्याचे पाणी घाण करणे यासारखे पाप नाही. मुलांजवळ राहणाऱ्यांनी ही गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. वसिष्ठ ऋषी वेदामध्ये वरुणदेवाला म्हणतात, हे वरुणदेवा, माझ्या हातून जर काही वाईट झाले असेल तर त्याबद्दल माझ्या वडील मंडळी जबाबदार धर. अस्ति ज्याज्यान कनियस उपारे. कनिष्ठाच्या जवळ ज्येष्ठ असतो. ज्या ज्येष्ठाने आपली जोखीम ओळखून वागले पाहिजे. आईबापांनी, शेजाऱ्यांनी, गुरुजींनी सर्वांनी लहान मुलांचा विकास सदैव डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याजवळ वागावे. श्यामला त्याच्या भाग्याने थोर माता मिळाली होती. दररोज तो आपल्या आईला मनात धन्यवाद देत असे. कधीकधी तर 4 अश्रूंनी तिचे तर्पण करीत असे. आश्रमातील मित्र त्याची जीवनकथा पुष्कळ वेळा विचारीत.
परंतु श्याम सांगत नसे. आश्रमातील सारे सवंगडी आपापल्या जीवनातील नानाविध बरे वाईट अनुभव परस्परांना सांगत असत. आपल्या सोबत्यांच्या जीवनकथा ऐकताना कधीकधी एकाएकी श्यामचे डोळे भरून येत असत. त्यावेळी स्वतःच्या जीवनातील तसल्याच स्मृती त्याला येत असत. श्याम, तू सर्वांचे ऐकून घेतोस, पण स्वतःचे मात्र का रे काहीच सांगत नाहीस, असे त्याचे मित्र पुष्कळदा त्याला म्हणत. एके दिवशी असाच आग्रह चालला होता. श्याम भरल्या आवाजाने म्हणाला, माझ्या स्वतःच्या पूर्वजीवनाची स्मृती करणे मला फार शोकदायक वाटते. कारण गतायुष्यातील चांगल्याबरोबर वाईटही आठवते, पुण्याबरोबर पापही आठवते. मी माझ्या एकेका दुर्गुणाला खोल खड्डे खणून गाडून टाकीत आहे. ही पिशाच्चे पुन्हा वर उठून माझ्या मानगुटीस बसू नयेत म्हणून माझी ही धडपड आहे. जीवन निर्दोष निर्मळ व्हावे ही माझी तळमळ. हेच माझे ध्येय, हेच माझे स्वप्न. कशाला मागची सारी आठवण मला करायला लावता. केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी, केव्हा होईल जीवन माझे निर्मळ ताऱ्यापरी. हुरहुर हीच एक अंतरी, हुरहुर हीच एक अंतरी. परंतु आम्हाला तुमच्या चांगल्याच गोष्टी सांगा. चांगल्या गोष्टींचे चिंतन केल्याने मनुष्य चांगला होत जातो असे तुम्हीच नेहमी म्हणता, लहान गोविंद म्हणाला. परंतु आपण चांगलेच आठवले व तेच सांगितले तर आपण निर्दोष आहोत असा अहंकारही जडावयाचा, भिका म्हणाला. श्याम गंभीर होऊन म्हणाला, मनुष्याला स्वतःचे अधःपतन सांगावयास जशी लाज वाटते, त्याचप्रमाणे आपण कसे चढलो व चढत आहोत हे सांगावयासही लाज वाटते. आत्मप्रौढीचा शब्दही माझ्या तोंडून बाहेर न येऊ अशी देवाला माझी प्रार्थना असते. नारायण जरा हसतच म्हणाला, मी निरहंकारी आहे. याचाच एखाद्या वेळेस अहंकार व्हावयाचा. मी आत्मप्रौढी सांगत नाही असे म्हणण्यातच आत्मप्रौढी येऊन जावयाची. त्यावर श्याम म्हणाला, या जगात जपावे तेवढे थोडेच. ठायी ठायी मोहक मोह असतोच. कोसळावयास कडे आहेत. शक्यतोवर जपावे, यत्न करावे, प्रामाणिकपणे झटावे, आत्मवंचना करू नये. अहंकाराचे रूप फार सूक्ष्म असते. सदैव सावध राहिले पाहिजे. श्यामचा प्रेमळ मित्र राम म्हणाला, आपण का एकमेकास परके आहोत? तू व आम्ही अद्यापि एकरूप नाही का झालो? आपल्या आश्रमात आता खाजगी असे काही एक नाही. आपण सारे एक. जे आहे ते सर्वांच्या मालकीचे. तू आपली अनुभव संपत्ती का बरे चोरून ठेवतोस? तुझ्याजवळ वादविवाद आम्हाला करावयाचा नाही. आम्हाला सांगण्यात कसली आहे रे प्रौढी, कसला आहे गर्व? तुझ्या जीवनात ही माधुरी, ही सरलता, ही कोमलता, हे प्रेम, हे गोड हसणे, ही सेवावृत्ती, ही निरहंकारिता, कोणतेही काम करण्यास लाज न वाटण्याची वृत्ती, हे सारे कोठून आले ते सांग. आम्ही आजाराची सेवा करतो, तूही करतोस, परंतु तू त्या आजाराची आई होतोस. आम्हाला का होता येत नाही ते? तू आपल्या नुसत्या गोड हसण्याने दुसऱ्याला आपलासा करतोस, परंतु त्याच्याजवळ 4-4 तास बसून बोलूनही त्याचे मन आम्हाला ओढून का बरं घेता येत नाही? सांग, सांग, ही जादू कोठून पैदा केलीस? सांग, तुझ्या जीवनात हा सुगंध कोणी मिसळला, ही कस्तुरी कोणी ओतली? श्याम, वऱ्हाडातील एक दंतकथा तुला माहीत आहे का? एकदा वऱ्हाडात एक श्रीमंत व्यापाराचे टोलेजंग घर बांधले जात होते. त्यावेळेस एक नेपाळी कस्तुरी विक्या तेथे कस्तुरी विकावयास आला. श्रीमंत व्यापाराने त्या कस्तुरी विक्यास भाव विचारला. तो कस्तुरी विक्या तिरस्काराने म्हणाला,
तुम्ही दक्षिणेतील गरीब लोक काय घेणार कस्तुरी? पुण्याला जाऊन काही खपली तर पहावयाचे. त्या श्रीमंत व्यापारास राग आला. तो म्हणाला, तुझी सारी कस्तुरी मोज, त्या मातीच्या गाऱ्यात मिसळून देतो. कस्तुरीच्या भिंती दक्षिणेतील लोक बांधतात असे उत्तरेत जाऊन सांग. त्या व्यापाराने सारी कस्तुरी खरेदी केली व गाऱ्यात मिसळून दिली. वऱ्हाडातील त्या घराच्या भिंतींना अजूनही कस्तुरीचा वास येतो असे सांगतात. श्याम, तुझ्या जीवनाच्या भिंती जेव्हा बांधल्या जात होत्या त्यावेळेस कोणी रे तिथे कस्तुरी ओतली? आमच्या जीवनाला ना वास, ना रूप, ना गंध. तुझ्या जीवनातला हा वास कोठून आला? हा रंग कोणी दिला? सांग ना. श्यामच्याने आता राहावेना. तो गंभीरपणे व गहिवराने म्हणाला, माझ्या आईचे हे देणे. गड्यांनो, माझ्यात जे काही चांगले आहे ते माझ्या आईचे आहे. आई माझा गुरु, आई माझी कल्पतरू. तिने मला काय काय तरी दिले. तिने मला काय दिले नाही? सारे काही दिले. प्रेमळपणे बघावयास, प्रेमळपणे बोलावयास तिनेच मला शिकवले. मनुष्यावरच नव्हे तर गायीगुरांवर, फुलापाखरांवर, झाडामाडांवर प्रेम करावयास तिनेच शिकवले. अत्यंत कष्ट होत असतानाही तोंडातून ब्र न काढता शक्यतो आपले काम उत्कृष्टपणे करीत राहणे हे मला तिनेच शिकवले. कोंड्याचा मांडा करून कसा खावा व दारिद्र्यातही सत्व न गमावता कसे राहावे हे तिनेच मला शिकवले. आईने जे शिकवले त्याचा पराधार्शही माझ्या जीवनात मला प्रकट करता आला नाही. अजून माझ्या मनोभूमीत बीज फुगत आहे. त्यातून भरदार जोमदार अंकुर जेव्हा बाहेर येईल तो येऊ. माझ्या आईनेच जीवनात अत्तर ओतले. मी मनात म्हणत असतो, मदंतरंगी करुणी निवास, सुवास देई मम जीवनास. तीच वास देणारी, तीच रंग देणारी. मी खरोखरच कोणीही नाही, सारे तिचे, त्या थोर माऊलीचे. सारी माझी आई, आई, आई असे म्हणता म्हणता श्यामला गहिवरून आले. त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रुधारा गळू लागल्या. भावनांनी त्यांचे ओठ, त्यांचे हात, त्यांची बोटे थरथरू लागली. थोडा वेळ सारेच शांत होते. ताऱ्यांची थोर शांती तेथे पसरली होती. नंतर भावनापूर थोडा ओसरला. परंतु श्याम म्हणाला, गड्यांनो, माझे असे काही सांगण्यासारखे नाही. परंतु माझी आई कशी होती हे मी तुम्हाला नक्की सांगेन. आईचे गुणगान करून हे ओठ पवित्र करेन. आईच्या आठवतील त्या त्या गोष्टी सांगेन. तिच्या स्मृती आळवीन. रोज रात्री एक एक प्रसंग मी सांगत जाईन. चालेल का? हो, चालेल ना, सारे म्हणाले. त्यावर राम म्हणाला, देवाला मागितला 1 डोळा आणि देवाने दिले 2. गोविंदा म्हणाला, रोजच सुधारस प्यावयास मिळणार. रोजच आता पावनगंगेत डोंबावयास मिळणार. आज या गोष्टीचा प्रारंभ आपण ऐकलात. उद्यापासून रोज एक गोष्ट तुमच्यासमोर अभिवाचनाच्या रूपात मी सादर करणार आहे. तुम्ही रोज ही गोष्ट ऐकाल अशी आशा आहे. लहान मुलांनासुद्धा या श्यामच्या गोष्टी नक्कीच खूप आवडतील. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या घरातील लहान थोरांबरोबर ही गोष्ट नक्की ऐका. तुम्ही ही गोष्ट ऐकून घेतलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया श्यामची आई या पुस्तकातील पुढच्या गोष्टीमध्ये, ज्या गोष्टीचं नाव आहे रात्र पहिली सावित्री व्रत.